महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कंत्राटी कामगार संघटनेच्या आपल्या सन्माननीय अध्यक्ष प्रदीप जयस्वाल साहेब आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली हा आज बेमुदत उपोषण आपण प्रारंभ केला होता आणि उपोषण प्रारंभ केल्यानंतर आज सन्माननीय सहव्यवस्थापकीय संचालक माननीय श्री राहुल गुप्ता साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य अभियंता छत्रपती संभाजीनगर पवन कुमार कचोट साहेब, लातूरचे मुख्य अभियंता सन्माननीय सुंदर लटपटे साहेब, नांदेडचे मुख्य अभियंता सुधीर जाधव साहेब, तिन्ही उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, लेखा अधिकारी, जॉइंट सीआरओ आणि डिप्टी सीआरओ आणि संघटनेच्या वतीने मी सरचिटणीस सय्यद झहिरुद्दीन, उपाध्यक्ष अख्तर अली भाई आणि कैलास गौरकर, आपल्या या कंत्राटी कामगारांचे सदस्य उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष साजिद मिया भाई आणि या सर्वांच्या आणि निकम शहरचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा एक बैठक सकारात्मक पार पडली। पहिला इश्यू होता की आपल्याला 20,500 रुपये नेट पेमेंट मिळायला पाहिजे आणि सुरुवातीला आम्ही जे ग्रॉस दाखवलं की आपल्या नावे 22,600 समथिंग अमाउंट सँक्शन होते, त्यापैकी 1,800 रुपये हे पीएफ से जातात, ईएसआय चे 182 रुपये जातात, बोनसचे असे वगळून 20,500 रुपये हे नेट पेमेंट मिळते आणि ते नेट पेमेंट आपल्याला आपल्या अकाउंट्सवर मिळाला पाहिजे। यासाठी सर्क्युलर्स वगैरे सर्व झालं। यावर माननीय सहव्यवस्थापकीय संचालक तिन्ही मुख्य अभियंता महोदयांनी विचार मंथन केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की कंत्राटी कामगारांना अगर ही 20,500 ची एखादा कंत्राटी कामगार मागणी करतो तर त्याला उद्यापासून कामावर येऊ नको, काम करू नको आणि अकाउंट जे आहे आता त्यांनी एक नवीन चांगला निर्णय घेतलेला आहे की आता इथे आपण सर्व बसलेले 100 लोक असतील, या 100 लोकांनी आपलं बँक खाता एसबीआय मध्ये उघडावं आणि त्याची प्रत आणून डिप्टी सीआरओ ला द्यावं, जेणेकरून एक चांगली बाब आज समोर आली की तुमचे जे अकाउंट्स आहे मल्टी स्टेट बँकेमध्ये आहे, कोणत्या खाजगी खात्यामध्ये आहे आणि यामुळे या प्रश्न उद्भवलेला आहे की खात्यावर पैसे जमा होतात पूर्ण 20,500, परंतु तो एटीएमच्या माध्यमातून किंवा तुम्हाला कॅश देतो तर ती पद्धत आता बंद करण्यात येईल। तुम्ही आपले स्वतःचे खाते या आठवड्यामध्ये उघडा, जेणेकरून अगर तुम्ही एम्प्लॉयर म्हणून अगर एखादा खाता एसबीआय मध्ये उघडणार, कंत्राटी कामगार म्हणून आहे तर तुम्हाला अपघाती विमा म्हणून नॅचरल विमा याचा कवच सुद्धा 20 लाखाचा मिळतो एसबीआयचा। हे फार महत्वाची बाब आहे, हे आपल्याला आता करायचं। अगर त्यांनी पैसे कमी दिलं, 20,500 कमी दिलं तर मान्यवरांचं मत झालं की तुम्ही त्याची कंप्लेंट करा, एफआयआर करा, नोंद करा त्याची। आम्ही म्हणलं एफआयआर केल्यानंतर तुम्ही पाठीमागे राहणार आहेत का? ते म्हणले आम्ही निश्चित राहू, आम्हाला तुम्ही ऍप्लिकेशन द्या की हे एक्स वाय ठेकेदाराने आम्हाला इतकी कमी पैसे दिली म्हणून आम्ही तक्रार केली, हे आमच्याकडे द्या, आम्ही तपासणी करून आणि त्याला जबाब विचारू। ही एक बाब क्लिअर झाली। आणि एक महत्वाचा निर्णय जे लटपटे साहेबांनी आम्हाला दाखवलं की धाराशिव जी जिल्हा आहे उस्मानाबाद पूर्वीचा, त्या जिल्ह्यामध्ये 20,500 रुपये 5च कॉन्ट्रॅक्टर आहे, ते 20,500 रुपये देतात तिथं। हे आज त्या उस्मानाबादच्या आज आहे। आता राहिला एरियस, हे 5 महिन्याच्या एरियस देण्याबाबत आता तातडीने सूचना पारित होईल। तिन्ही मुख्य अभियंत्याला सांगितलं हेड ऑफिसचा पैसा येऊ न येऊ, तू ठेकेदारी करायला ठेकेदार घेतलं तर तुम्ही पेमेंट करा, नंतर तुम्हाला पैसे येईल। तो आता काही झोनने एरियस 5 महिन्याचा दिलेला आहे, ते तुम्हालाही देण्यात येईल असं त्यांनी आज जाहीर केलं। त्यांनी हे
आहे की आपल्याला 5 महिन्याचा फरक थकबाकी हे आता अदा करण्यात येईल। दुसरं जे आहे की पीएफचं कार्ड हे महत्वाचं आहे। 1800 रुपये अगर तुम्हाला पर मंथ तुमचे जमा होते तर मग आपल्याला पीएफचं कार्ड पाहिजे। ते कार्ड देण्याबद्दल डिप्टी सीआरओ ला त्यांनी सूचना दिली। आणि ईएसआय चा मध्ये आपल्याला जे की महत्वाचं आहे की हॉस्पिटलाइज आपला काही अपघात झाला, ओपीडी असेल, काय दाखवायचं असेल तर तुम्हाला आता ईएसआय कार्ड देण्यात येईल। यूएनआय नंबर प्रमाणे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। शहर मंडळाच्या काही 3 महिन्यापासून पेमेंट नव्हता, तो पेमेंट सुद्धा रिलीज केलेला आहे। म्हणून हा एक प्रश्न आज त्यांनी सोडवलेला आहे। तिसरा जो महत्वाचा आहे की बाबा आपल्याला कामाबद्दलचं आणि पगाराबद्दलचं आणि आमचं मागणी होती की आम्हाला जसं महापारेषण कंपनीने जसं सर्क्युलर काढलं, लेटर काढलं की कोणत्याही कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कामगारांना काढू नये मुख्य अभियंत्याच्या परवानगीशिवाय, तर त्यांचं मत आहे की अधीक्षक अभियंता हे डिस्बर्स अधिकारी आहे, सॅलरी देणारा आहे आणि आम्ही तसं हे करू, पण वेळ तशी येणार नाही कमी करण्याची। अगर नवीन भरती झाली तर मला आम्हाला तर समजते ना, नवीन झाली 5000 10,000 ची अगर भरती झाली त्या रेशो मध्ये हे आम्ही त्यांना दाखवलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे की तुम्ही आग्रह केला नांदेडच्या मुख्य अभियंत्याला बोलवा, लातूरच्या मुख्य अभियंत्याला बोलवा, तिथं तुमची संघटनाच नाही। मी म्हणलं हे संघटना आता नवीन झालेली आहे आणि लातूरला, नांदेडला याची कार्यकारिणी आता निकम असतील, साजेत असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, कंत्राटी कागदाचे मिया हे लवकरच कार्यकर्त्याचा दौरा करतील आणि कार्यकर्त्या अस्तित्वात आणतील हे आज या ठिकाणी। आणि आता जी चर्चामध्ये झालेलं आहे हे चर्चेचा वर्तांत लेखी स्वरूपामध्ये 1-2 दिवसामध्ये येईल। आज फक्त आपल्याला एक बात महत्वाची झाली, ती म्हणजे महत्वाची झाली की आज लेटर्स आपल्याला देतील आणि पहिली अशी कंत्राटी संघटना असेल की जो 3 मुख्य अभियंता, 3ही डिप्टी सीआरओ, जॉइंट सीआरओ आणि अकाउंटची एचआर चे हे सर्व मान्यवरांची उपस्थितीमध्ये हे कंत्राटी कामगारांची दखल घेतली, याबद्दल मी प्रशासनाला धन्यवाद देतो की एक चांगलं त्यांनी आज उपक्रम। आणि भविष्यामध्ये जे तुम्हाला आज आपल्याला काम करायचं आहे की एकही कंत्राटी कामगार घरी न बसता, आणि जसं आम्ही त्यांना म्हटलं की महानिर्मितीमध्ये त्यांच्या अकाउंट्स मध्ये पैसे पडते तसं करा, ते म्हणले आमची हरकत नाही, फक्त तुम्ही अकाउंट्स काढा। आता अकाउंट उघडण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण अकाउंट्स निश्चितरित्या उघडा, जे काही अडचणी असतील ते आपण दूर करू। माननीय आमदार महोदय प्रदीप जयस्वाल साहेब आज उपमुख्यमंत्री महोदयांचा दौरा असल्यामुळे तिकडे ते व्यस्त आहे, ते आल्यानंतर आपण निश्चितरित्या त्यांचीही भेट घेऊ, त्यांनाही सांगू। पण आज या 1 ते 1:30 वाजेपर्यंत येतील आणि आपण 1 ते 1:30 वाजेपर्यंत इथं थांबायचं आणि 2 वाजता आपलं हे उपोषण स्थगित करण्यात येईल। कारण आपलं सर्व काही बाबी मी तुम्हाला जे सांगितले मुद्दे अजून काही नाही ना, तर हे सर्व आपले उपाध्यक्ष जे आहे ते उपाध्यक्ष डबल रोलचे आहे। एक तर ते आपले कंत्राटी कामगारचे अख्तरभाई उपाध्यक्ष आहे आणि आपल्याला चार्जशीट आली, मेमो आलं, काय काढलं तर लीगल फाईट देणारे लीगल फायटर सुद्धा आहे। म्हणून आपल्याला अडचण नाही, काय फक्त इतकंच आहे की त्यांना आम्ही सांगू की बाबा साहेब आमची फीस घेऊ नका, तितकं करू द्या। हे फीस बी घेत नाही म्हणलं, झालं म्हणलं फीस बी नाही मान्य झालं, आता काय अडचण आहे आपल्याला, ते म्हणलं हे सर्व काही बाबी झाली। म्हणून आपल्याला आज या ठिकाणी मलाही आनंद वाटलं की प्रथमच ही संघटना नवीन निघाली। हा, आज आपल्याकडे या निकम यांचा टाळ्या वाजवून उभा, निकम साहेब टाळ्या वाजवून त्यांचा स्वागत करा की आपल्या या आपल्या कंत्राटी कामगार संघटनेमध्ये सामील झाले आणि आपल्या डोळ्याने आतली मीटिंग कशी मीटिंग झाली हे आपले उपसरचिटणीस केंद्रीय कैलास गावकरजी चेअरमॅन हे आपले स्वतः आतमध्ये होते, त्यांनीही पाहिलेले आहे। तर मी काही बाबी सुटल्या असतील तर अख्तरभाईकडे माईक देतो, त्यानंतर कैलास गावकरकडे देतो। त्यावेळेस आपल्या
मला आनंद आहे की आपला सहकार्याने आज हा उपोषण केला आपण आणि त्याच्यात आपल्याला निश्चित झहिरुद्दीन साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आलंय। जीएमडी साहेबांनी सगळं मान्य केलं ते आता झहिरुद्दीनने सांगितलं। मला एवढं सांगायचं की जिथे हजर जे आहेत ते तर आहेत, पण एकेकानी 10-10 कर्मचारी आउटसोर्स मेंबर करायचे, एकेकानी 10-10 आणि अर्बन सर्कलची पूर्ण जबाबदारी आम्ही सगळ्यांनी निकम साहेबांना दिलेली आहे। आता त्यांनी आपला कर्तृत्व दाखवावा आणि अर्बन मध्ये 100% आउटसोर्स कर्मचारी आपल्या मला निश्चित आनंद होईल। परिस्थितीत मी आलो, सुरुवातीपासून मी गोरगरिबाबरोबर आहे, शेवटपर्यंत आहे। झहिरुद्दीन साहेबांनी आता सांगितलं की मी कुठलाही कर्मचाऱ्यावर तर मी तिथं हजर राहतो। आज या उभी केली आणि त्याला नेतृत्व झहिरुद्दीन साहेबांसारखा जनरल लाभून दिलं। तुम्हाला किती घ्यायचा त्यांना समजून सांगावं, कर्मचाऱ्यांचा हित पाहते याच्यात कुठल्याही। मी आज साहेबांकडे जाऊन आतमध्ये जाऊन बसलो, असं वाटलं की एक स्वप्न आहे हे हकीकत मध्ये बघत होतो आम्ही की साहेब कसे बोलत होते त्यांच्यासोबत। पेमेंटचा विषय, सगळ्या गोष्टी, पीएफ पीएसआय, कोणाला काय अडचण आहे काय नाही, बाकीचा आता पुढचा कार्यक्रम बघूच आपण कसं करायचं आहे। थोडं बोलून 2 शब्द संपवतो। कंत्राटी कामगारांच्या एकजुटीचा हम सब हमारी युनियन महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार कंत्राटी कामगारांच्या अध्यक्ष या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच कार्याध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे, सरचिटणीस आपले बुलंदतोफ सन्माननीय श्री झहिरुद्दीन साहेब, उपाध्यक्ष अख्तर अली साहेब, मियाभाई, तसेच सर्कलचे पदाधिकारी निकम बांधवांनो, आज पहिली वेळ असेल कंत्राटी कामगारांचा प्रश्न एका सहव्यवस्थापकीय संचालकाच्या दालनामध्ये 1 ते 1.5 तास चर्चा होऊन, सकारात्मक चर्चा होऊन मुद्दा तुमचा त्या ठिकाणी मांडला आणि त्यांना तो पटला आणि सकारात्मकरित्या त्यांनी सुद्धा सगळं प्रशासन म्हणजे मराठवाड्याचं प्रशासन, महावितरणचं 3 मुख्य अभियंते त्या ठिकाणी बोलवले। 3 डेप्टी सीआरओ, त्यानंतर जॉईंट सीआरओ आणि HR डिपार्टमेंट सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आपल्या प्रश्न, जे जिव्हाळ्याचे तुमचे प्रश्न आहेत आणि ते खरोखरच की तुम्ही तांत्रिक कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करता, तांत्रिक कामगारांच्या इतकंच तुम्ही काम करता, परंतु तुम्हाला जो मिळणारा पगार आहे तो सुद्धा जर पूर्ण मिळत नसेल तर कुठंतरी मनामध्ये ती खंत राहते आणि या आंदोलनारूपी ती खंत तुम्ही या ठिकाणी मांडली आणि या ठिकाणी सुरुवात केली। बांधवांनो, ही आता पूर्ण मराठवाड्या नव्हे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं हे आंदोलन यशस्वी झालं म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत जुडल्याशिवाय राहणार नाही। आता म्हणतो की या शहराचे जे 25 शाखा आहेत त्या 25च्या 25 शाखा आज सुन्या पडलेल्या असतील, कारण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहात आणि हे सुद्धा प्रशासनाला त्याची जाण त्यांनी ठेवली, सकारात्मक चर्चा केली। तुमचे प्रश्न भविष्यात जे काय उद्भवतील त्यासाठी संघटना बांधील राहील एवढं या ठिकाणी सांगतो। सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय